Now question number 2. A contractor has undertaken a construction work at a price of rupees 5 lakhs. This is our contract price, 5 lakhs. And began the execution of work on 1st January 2016. म्हणजे आपलं कॉन्ट्रॅक्ट चालू झालं 1 जानेवारी 2016. The following particular of the contract up to 31st December 2016. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आपलं कंप्लीट नाही झालं पण आपलं इयर एंड संपलेलं आहे. The following are the particular of the contract up to 31st December 2016. सो 1 जानेवारीला चालू झालं आणि 1 ते डिसेंबरला इयर संपलं. कॉन्ट्रॅक्ट नाही संपलं, इयर संपलं. सो आपला इयर एंडिंग आहे 31st डिसेंबर. सो आय कॅन राईट हिअर कॉन्ट्रॅक्ट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2016. मशिनरी अकाउंट पुढे क्रॉस मार्क. का क्रॉस मार्क? सो इज अ असेट आणि आपण ती असेट आपण इथे लिहिणार नाही. मटेरियल एक्सपेन्सेस डेबिटला, वेजेस एक्सपेन्सेस डेबिटला, डायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिटला, अनसर्टिफाइड वर्क WIP, वेजेस आउटस्टँडिंग. मेक अ एरो फ्रॉम वेजेस आउटस्टँडिंग टू वेजेस. वेजेस वरून वेजेस आउटस्टँडिंगला एरो करा, कनेक्ट करा. आणि आउटस्टँडिंग दॅट यू नो, आपण आउटस्टँडिंग काय करतो त्या वेजेस मध्ये ऍड करतो. व्हॅल्यू ऑफ प्लांट ॲज ऑन 31st डिसेंबर 2016. पुट अ क्रॉस मार्क अँड कनेक्ट विथ मशिनरी. मशीन ती जी आहे ना, मशिनरी 30,000. मशीन म्हणजेच प्लांट, त्याला कनेक्ट करा या व्हॅल्यू ऑफ प्लांट्स. म्हणजे काय लॉजिकल पार्ट असा आहे, जेव्हा आपलं कॉन्ट्रॅक्ट चालू झालं 1 जानेवारीला तेव्हा त्या मशीनची व्हॅल्यू होती 30,000 आणि त्यांनी त्या प्लांटची व्हॅल्यू ॲज ऑन 31st डिसेंबर 2016 दिली आहे 22,000. काय कळलं? सो बिगिनिंग ऑफ द इयरला आपल्याकडे जे प्लांट आहे त्या प्लांटची व्हॅल्यू 30,000 आणि ॲट द एंड ऑफ द इयरला जे प्लांट आहे त्याची व्हॅल्यू 22,000. म्हणजे त्याचा अर्थ द डिफरन्स इज कॉल्ड ॲज अ राईट एक्झॅक्टली डेप्रिसिएशन. And what is the amount of depreciation? 8,000. Got it? Overhead expenses debit ला. मटेरियल रिटर्न. मटेरियल रिटर्न म्हणजे वर्ष संपलं, वर्ष संपल्यानंतर माझ्याकडे जे मटेरियल होतं ते मी साईटला नाही ठेवलं, आपल्या साईटच्या इथे नाही ठेवलं, ते मटेरियल मी रिटर्न पाठवलं. तर रिटर्न म्हणजे पुढे रिटर्न टू स्टोअर. वर्क सर्टिफाईड. वर्क सर्टिफाईड इज अ पार्ट ऑफ युअर कॉन्ट्रॅक्ट प्राइस. कॉन्ट्रॅक्ट प्राइस ही सेलिंग प्राइसने रेकॉर्ड असतं. वर्क सर्टिफाईड सुद्धा सेलिंग प्राइसनीच रेकॉर्ड असतं. आणि वर्क सर्टिफाईड हे WIP ला जाणार, कारण सेलिंग प्राइस सेल्स आपण नॉर्मली सेल्स पुढे लिहितो क्रेडिटला. मग वर्क सर्टिफाईड ही तुमची सेलिंग प्राइस आहे, सेल्स क्रेडिटला WIP. कॅश रिसिव्ह याला राऊंड करून ठेवा. याचा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये कुठेही यूज नाही आहे, पण त्याचा यूज दुसऱ्या ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा सांगेल. मटेरियल ऑन 31st डिसेंबर 2016. अंडरलाईन द वर्ड 31st डिसेंबर 2016 म्हणजे ॲट द एंड ऑफ द इयरला मटेरियल आपल्याकडे एवढं शिल्लक आहे. एक्झॅक्टली इज कॉल्ड एज अ मटेरियल ॲट साईट किंवा याला आपण बोलणार क्लोजिंग स्टॉक. They are given the some additional information. It was decided that the profit made on the contract in the year should be arrived at by deducting the cost of work certified. Underline the word cost of work certified. See, आपला इंग्लिश खूप सोपी लँग्वेज आहे, व्यवस्थित हळूहळू वाचली तर कळणार. मी तुम्हाला जर कालच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं होतं कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, आणि कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच कॉस्ट ऑफ वर्क सर्टिफाईड. आपण क्रेडिटला जी वर्क सर्टिफाईडची अमाऊंट लिहितो ना ती सेलिंग प्राइसने रेकॉर्ड असते, आणि कॉस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुमची कॉस्ट ऑफ वर्क सर्टिफाईड. आणि त्या दोघातून म्हणजे डिफरन्स येतो तो तुमचा प्रॉफिट असतो.
Cost of work certified from the total value of the architect certificate. Architect certificate म्हणजे तुमचं वर्क सर्टिफाइड. हे म्हणजे त्यांना काय बोलायचं इथे की वर्क सर्टिफाइड मधून कॉस्ट ऑफ वर्क सर्टिफाइड वजा करून जी अमाऊंट येणार ती अमाऊंट, तर त्या अमाऊंटला काय बोलतो आपण, दॅट अमाऊंट इज कॉल्ड एज अ नॉशनल प्रॉफिट. आणि मग त्या नॉशनल प्रॉफिटच्या 1/3 ऑफ द प्रॉफिट सो अराइव्ड ॲट शुड बी रिगार्डेड ॲज अ प्रोव्हिजन against the contingency, and that such provision should be increased by taking to the credit of profit and loss account only such portion of that 2/3 profit as that cash received to the work certified. म्हणजे त्या नॅशनल प्रॉफिटच्या 2/3 हे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पाठवा आणि 1/3 अमाऊंट जे आहे हे तुम्ही रिझर्वला पाठवा, असं त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आपण बनवलेलंच आहे. लेट्स स्टार्ट. फर्स्ट बिगिन विथ मशिनरी. आपण मशिनरी इथे लिहिणार नाही. मटेरियल टू मटेरियल 1,70,698. टू वेजेस 1,48,750. To direct expenses 6,334. Uncertified work हे WIP च्या फॉर्मॅट मध्ये जाणार. वर्क सर्टिफाइड आणि वर्क अनसर्टिफाइड. सो वर्क अनसर्टिफाइड वर्क 9,000 इनर कॉलम मध्ये. वेजेस आउटस्टँडिंग या 1,48,750 मध्ये ऍड करायला पाहिजे होते. सो 1,48,750 इनर कॉलम मध्ये लिहा आणि इथे ऍड आउटस्टँडिंग 5380 ऍड करायचे. ऍड करून अमाऊंट येणार 0. 8 ने 5 13, 7 3 10 1 11, 8 5 13 आणि 14, 4 ने 5 1, 1,54,130. then value of plant ते आपण इथे लिहिणार नाहीये. टू ओव्हरहेड 8252 एक्सपेन्सेस आहे. मटेरियल रिटर्न म्हणजे आपण मटेरियल रिटर्न पाठवलं. आता काही जणांच्या लक्षात राहत नसेल तर मग मटेरियलसाठी एक सोपी आयडिया सांगतो. ह्या साईटवर जर मटेरियल आलं तर डेबिटला द्यायचं आणि ह्या साईटमधून जर मटेरियल गेलं तर क्रेडिटला द्यायचं. मटेरियल आलं, मटेरियल कम्स इन, डेबिट, मटेरियल गोज आउट, क्रेडिट. सिंपल कन्सेप्ट. सो बाय मटेरियल रिटर्न 109. वर्क सर्टिफाइड 3,90,000. कॅश रिसिव्ह ते इथे नाही येणार. मटेरियल ॲट साईड, बाय मटेरियल ॲट साईड 3,766. प्रॉब्लेम इज ओव्हर. काहीच नाही. या अमाउंट आपण बाहेर काढलं 3,99,000. सो टोटल करायचे आपल्याला 3,99,000 प्लस 1098 प्लस 3,766. 8 ने 7 14, 9 ने 6 15 ने 16, 7 ने 8, 9 ने 10 ने 3 13, 9 ने 10, 4,03,864. 4,03,864. त्याच्यामधून हे आपल्याला लेस करायचे.
698 plus 1,54,130 6,334 plus 8252 minus 403,864 64,450 is what as the two notional profit by notional profit. Notional profit is 64,450. Out of this notional profit, some of the profit is transferred to the profit and loss account, and rest of the amount we have kept for reserve for contingency. 64,450, 64,450. त्यांनी डायरेक्टली सांगितलं 2/3 अमाउंटची सांगितले 2/3 अमाउंट. हे तुम्ही PL ला पाठवा असं ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे. सो प्रॉफिट इज इक्वल टू नॉशनल प्रॉफिट आहे 64,450 into 2/3 into कॅश रिसिव्ड अपॉन वर्क सर्टिफाइड. कॅश रिसिव्ड किती आहे त्यांनी दिलेलं आहे बघा प्रॉब्लेममध्ये. वर त्यांनी कॅश रिसिव्ड सांगितले 3,60,000 आणि वर्क सर्टिफाइडची अमाऊंट आहे 3,90,000. सो कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला 3,60,000 डिवाइड बाय 3,90,000 into 2 divided by 3 into 64,450 39,662 39 net 64,450 into 2 divided by 3 divided by 3,90,000 into 3,60,000 39,662 less 64,450 24,788. कळला प्रॉब्लेम.